हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। ही ना सुंदर अशी सकाळ तुम्ही पाहताय, ही आहे बोबदेव घाटातली। आणि आज आपण चाललोय श्री क्षेत्र नारायणपूर इथे। खूप सुंदर अशी मॉर्निंग झाली आहे, सनराइज मगाशीच होऊन गेलाय आणि आता आपण आहोत बोबदेव घाटामध्ये। अतिशय सुंदर अशी सकाळ होती आणि भल्या पहाटे आम्ही निघालो होतो श्री क्षेत्र नारायणपूर इथे। नारायणपूरमध्ये अगदी सकाळ सकाळ पोहोचलात ना तर वेगळीच मजा असते। खूप सुंदर आनंदमय असं वातावरण असतं। मंदिरामध्ये प्रवेश करण्याआधी तुम्हाला इथे भरपूर सारे विक्रेते दिसतील, ज्यांच्याकडे भाजीपाला असतो, भांडी असतात विकण्यासाठी, खूप फ्रेश अशी फळं असतात। नारायणपूरला ना तुम्ही तुमचे 2 व्हीलर 4 व्हीलर कोणतंही वाहन घेऊन येऊ शकता। रोडच्या बाजूलाच ही वाहनं पार्क केली जातात आणि त्याच्यानंतर मग फक्त 2 मिनिटं चालावं लागतं आणि मग मंदिर आहे। आज दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती निमित्तानं मंदिराची सजावट खूप छान अशी केली होती। मंडप टाकला होता खूप मोठा असा। सकाळ सकाळना दर्शनाची प्रचंड रांग असते, पण ना इथलं मॅनेजमेंट खूप जास्त छान आहे। कितीही गर्दी असली ना तरी अगदी पटकन नंबर लागतो। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तर आपण एक्सप्लोर करणारच आहे, पण त्याच्या आधी ना आपण मंदिरात दर्शन घेऊन येऊयात। खूप सुंदर मन वेधून घेणारी तुम्हाला दत्तांची मूर्ती इथे पाहायला मिळेल। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त, गुरु आमचा तू आम्ही भाग्यवंत। या मंदिरामध्ये तुम्हाला एकमुखी दत्ताची मूर्ती पाहायला मिळेल। मंदिराच्या आवारामध्येच ना आपल्याला जुना औदुंबर वृक्ष पाहायला मिळतं। ह्या औदुंबर वृक्षामध्ये ब्रह्मदेवाचा वास आहे असं मानलं जातं। औदुंबर वृक्षाचं दर्शन घेऊन झालं ना की लगेचच बाजूला ना तुम्हाला महादेवाची पिंड आणि विष्णूच्या पादुका पाहायला मिळतील। हेच हे त्रिमूर्तीचं वास असणारं ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र नारायणपूर। नारायणपूरमध्ये ना दत्त जयंतीच्या दिवशी आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी अगदी मोठा कार्यक्रम असतो। अन्नदान केलं जातं, तेव्हा इथे महाआरती असते आणि ना इथला सोहळा अगदी पाहण्यासारखा असतो। सुंदर दर्शन झालं। ॲक्च्युली ना फक्त 5 ते 10 मिनिटच लाईनीत थांबायला लागतं आणि अगदी पटकन दर्शन होतं। एवढं सुंदर मॅनेजमेंट केलं आहे ना त्यांनी इथे। अजिबात खूप मोठ्या लाईनी वगैरे नाही आहेत, गर्दी भरपूर आहे पण ना तेवढं जाणवत नाही की एवढी गर्दी आहे। इथे ना दत्त जन्म सोहळा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। तेव्हा ना दत्त जन्म पाळणा हलवून करतात आणि रात्री ना शोभेचे दारुकाम, दत्त जन्माचे कीर्तन असते। दुसऱ्या दिवशी उत्सव मूर्ती व पादुका ग्रामप्रदक्षिणेत जातात। ही मिरवणूक ना गावातल्या चंद्रभागा कुंडापर्यंत जाते। तिथे ना गुरुपादुकांना स्नान घालतात आणि या मिरवणुकीमध्ये हत्ती, घोडे, उंट या सर्वांचा समावेश असतो। तुम्हाला कधी पॉसिबल झाला ना तर कधीतरी तुम्ही दत्त जन्म सोहळ्याच्या वेळी नारायणपूरला जाऊन या। खरंच खूप पाहण्यासारखा असतो इथला दत्त जन्म सोहळा आणि गुरुपौर्णिमा सुद्धा। मंदिराचा जो आवारा आहे ना त्या आवारामध्ये भरपूर असे हार वगैरे तुम्हाला भेटतील, अगदी छान छान अशी फुलं भेटतील। इथे ना बरेच लोक येऊन त्यांच्या वाहनांची पूजा वगैरे करतात, त्याच्यामुळे गाड्यांना घालण्यासाठी सुद्धा अगदी मोठे मोठे असे हार इथे आहेत। त्याचबरोबर ना इथे अगदी फ्रेश असा भाजीपाला आणि फळं तुम्हाला मिळतात आणि हे सगळं ना मंदिराच्या आवारामध्येच तुम्हाला मिळेल। तुम्हाला जर अगदी मोठा भव्य दिव्य असा दत्त जयंती सोहळा पाहायचा असेल ना तर एकदा दत्त जयंतीच्या दिवशी नारायणपूरला नक्कीच जाऊन या। इथे राहण्यासाठी भक्तनिवास आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती ना अन्नदान सुद्धा केलं जातं।
मस्त असं मंदिरामध्ये दर्शन घेतलं आम्ही सुद्धा। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे ना काही काही छोटे हॉटेल सुद्धा आहेत किंवा ना मंदिराच्या बाजूच्या परिसरामध्ये सुद्धा बऱ्यापैकी हॉटेल आहेत की जिथे तुम्ही खाऊ वगैरे शकता कधी गेलात नारायणपूरला तर। इथे ना अगदी फ्रेश असा भाजीपाला भेटतो, त्याच्यामुळे तुम्ही इथून बराच सारा भाजीपाला किंवा फळं वगैरे घेऊ शकता। आज दत्त जयंती निमित्त तुम्ही जर नारायणपूरला गेला असाल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा। आपण ना नारायणपूरला गेलो की फक्त दत्त मंदिर पाहण्यासारखं नाही आहे, दत्त मंदिराबरोबरच ना इथे आजूबाजूला अजून बरीच सारी मंदिरं आहेत ती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।